काष्ठाचा नाही काष्ठाचा
Bye.
काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमन प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले पदरी घाली पिळा बाप निर्बळ साठी बाळा प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले तुका म्हणे भावे भेणे देवे आकारावे प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले पांडुरंगा प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले प्रस्तुत प्रसंगी जगद्गुरु संत तुकाराम महाराज वारकरी मंडळ बारवई पूल परिसर पनवेल खानापूर तालुका आयोजित नियोजित प्रायोजित आणि स्वानंद सुख निवासी आबा महाराज खंडागळे गोमाजी महाराज गायकर बाळाराम महाराज तांबेकर बाबू महाराज डवळे भागोजी महाराज आणि महादू महाराज दुर्गे यांच्या कृपा आशीर्वादानं खानावले तळेगाववाडी पनवेल रायगड पंचकृषीच्या या सर्व विद्यमानं चालू असणारा आयोजित नियोजित प्रायोजित असा हा भव्य दिव्य नामसप्ताह त्यातली असणारी कीर्तनाची सेवा गाथा पारायणाचा सप्ताह कीर्तन करायची वेळ आली या महिन्यात ज्ञानेश्वरी पारायणच सगळीकडे चालू असतात गाथा पारायण क्वचित होत आहेत मी गाथा पारायण करत असल्यामुळे समितीला धन्यवाद देतो आणि सगळ्यांचं दर्शन घेतो जगाच्या बाजारात ज्याला नाही खायच्या लाथा त्यानं वाचला पाहिजे गाथा मग नीट चालेल त्याचा माथा या नाही बाथा वारकरी संप्रदायामध्ये संत मांदिळाई जी आहे ती आपण मान्य कुठपर्यंत केलेली आहे कोणापासून कोणापर्यंत हे नीट ऐका कोणाच्या नादी लागू नका कोणाची पारायण पुस्तक वाचत बसू नका वारकऱ्यांनी येड्याचा बाजार कोणाचं बिल लावता फिरते वारकरी आहेत ना नक्की कशाला पाहिजे तुला दुसरं एक गळ्यात एक अडकवतो पेनाव एक दुसरा साहेब झाडात साहेब बांधतो तू नेमका कोणाचा आहे तुला अक्कल आहे का कळतंय का काय चाललंय काय ज्ञानेश्वर महाराज सुरुवात आणि श्री संत निळोबाराय शेवट याच्यानंतर कोणाचं कवन कोणाचं लिखाण हाडाचा वारकरी वाचत नाही ज्ञानदेव म्हणे जनी म्हणे नामा म्हणे एका जनार्दनी तुका म्हणे हे सगळं निळोबा म्हणे निळा म्हणे हेच फक्त म्हणे त्यानंतर कोण काय म्हणे ते आम्ही नाही म्हणे मान्यच नाही आम्हाला तरी वारकरी संप्रदायाची असणारी संत मांदियाळी ही एवढी मोठी जरी असली तरी छोटासा एक विचार असा डोक्यात येतो की या सगळ्या संतांमध्ये जवळचं आणि कळलेलं साधुत्व जर कोण असेल तर ते तुकाराम महाराज मी इतर संतांचा अवमान करतोय त्यांना कमी लेखतोय असा गाढवपणा मी नाही करत पण तुकाराम महाराज जवळचे आणि कळलेलं व्यक्तिमत्व बघा ज्ञानापासून आडाण्यापर्यंत सगळ्याला तुकाराम महाराज कळले तेवढे ज्ञानेश्वर महाराज नाथ बाबा इतके नाही कळले डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनं कधी एखादी
ओवी सांगितली आपल्याला. पण डॉक्टर कडे गेलो आणि त्यानं उपचार केला, बरे नाही झालो, आणि मग डॉक्टर कडे पुन्हा गेलो की तो म्हणतो अरे बाबा योग्य पथ्य पाळलीस का, मी दिलेल्या वेळेतच औषधं घेतली का, त्याच मापात सांगितलं होतं त्याच मापात घेतलीस का, ही क्रिया जर तू नाही केली तर क्रिये विनवा चाळता. बोलतोय डॉक्टर बोल. शेतकरी घ्या, शेतकऱ्याच्या तोंडात कधी आलाय गीतेचा श्लोक, शेतकऱ्याच्या तोंडात कधी आली नाथबाबांची भागवतातली ओवी, पण शेतकऱ्याच्या तोंडात येतो जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग. त्यानं गाता पारायण नका करू द्या. दोन शेतकरी आहेत, एक आपल्या कांद्याला पाणी पाजतोय, पाणी देतोय कांद्याच्या शेतात, आणि दुसरा गव्हाच्या शेतात पाणी देतोय. गव्हाच्या शेतातला शेतकरी आला, दोघांच्या मध्य बांधावर, इकडं याचं शेत आहे, तिकडं कांदेवाल्याचं, इकडं गहूवाल्याचं शेत आहे. बांधावर आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडाखाली गहू भिजवत असणाऱ्या शेतकऱ्याचं काम संपलं, मोटार बंद केली आणि खांद्यावरचं खोरं घेऊन तो आंब्याखाली आला, आणि एक दोर होता एवढा, दोरखंड, दाव म्हणतात त्याला, दाव दोरखंड, दोरी मोठी जाड अशी, आणि त्याला बसला झटत. कांदेवाल्याचं लक्ष होतं याचं काय चाललंय, गहूवाला रामभाऊ आणि कांदेवाला बबनराव. बबनरावचंही काम संपलं, बबनरावही आंब्याखाली आला आणि रामभाऊला विचारलं हे दोरीचं काय चाललंय, बराच वेळ खेळतोय दोरी बरोबर, तू तुझं चाललंय काय. तेव्हा रामभाऊने बारीक तोंड केलं, म्हणला बबन मला या दोरीच्या तुकड्याला, या दाव्याला मला मारायची चाडी गाठ. चाडी गाठ तुम्हाला कळते का? नाही कळायचं. त्याला बैल बारदाना पाहिजे, शेतकऱ्याकडे बैल पाहिजे, गाई पाहिजे, आऊत वगैरे सगळं पाहिजे. चाडी गाठीचा एक प्रकार आहे. रामभाऊ म्हणला मला या दोरीच्या तुकड्याला चाडी गाठ मारायची, पण बराच वेळ झाला मला जमना. उभा राहिलेल्या बबननं त्याच्या हातातली दोरी हिसकून घेतली, दाव हिसकून घेतलं, म्हणला अरे तुला नाही जमणार. त्यानं दोरी अशी दुपदरी केली, गोल केली, राहिलेल्या इकडच्या तुकड्याचा पाठीमागून पिळा घेतला, मधून तोंड बाहेर काढलं, पटकीन अशी आवळली. एका मिनिटात त्या बबननं चाडीगाठ मारली, रामभाऊच्या अंगावर दोरी फेकली आणि त्याला सांगितले येड्या हे नाही जमणार तुला, हे कोणाचंही काम नाही, तू का म्हणायचे पाहिजे. कधी त्याच्या बापानं गाथा वाचलाय का? आलं ना तोंडात त्याच्या. म्हणून मी कळलेलं व्यक्तिमत्व म्हणजे साधुत्व. जगद्गुरु तुकाराम महाराज जवळचे वाटतात, पण कळले सगळ्याच्या तोंडात. कंडक्टर म्हणतोय, ड्रायव्हर म्हणतोय, सगळीच म्हणते जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, किंवा आली या भोगाशी, तू का म्हणाले हडवता यावारी बाहेर, सगळेच म्हणत राहतात. असतो त्या गाथा पारायणाचं महत्व तुम्ही लोकांनी जाणलं आणि गाथा तुम्ही वाचताय. अभंग गाथ्यातील जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज निस्सीम प्रेमाची किंमत सांगतात. विठ्ठल विठ्ठल निस्सीम प्रेमाची किंमत तुकाराम महाराज सांगतात. निर्व्याज्य प्रेम हा एक शब्द त्याला आलेला आहे. निस्सीम प्रेम, ज्याला तिसरा शब्द मी वापरतो निर्हेतुक, कोणताही हेतू त्या प्रेमामध्ये दडलेला नसतो, त्याला निर्व्याज्य प्रेम, निर्हेतुक प्रेम असं म्हणतात. हेतू दडलेला नाही, निस्सीम भावनेनं केलेलं प्रेम. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात हे निस्सीम प्रेम तुम्ही प्रपंचात शिका. आजचा पूर्ण अभंगन पूर्ण कीर्तन आहे ना आपल्या उंबऱ्याच्या आतलं आहे, मंदिरातलं नाही. देव लय लांब आहे, देव खूप लांब आहे, मंदिरातला देव खूप लांब आहे. उंबऱ्याच्या आतच आपण किती नालायक आहे हे तुकाराम महाराजांना कळलं, म्हणून हा अभंग लिहिला. भावाचा भावाबरोबर संबंध चांगला नाही, जावा जावा सासू सुना भांडणं चालूच आहे सगळ्यांची. बापाचं मुलाचं, आईचं मुलाचं, मुलीचं मुलाचं, सगळे भांडण तंटा चाललेला आहे. यांच्या जीवनातली प्रेमाची गंगा आटलेली आहे आणि दुराव्याची दरी वाढलेली आहे, हे जाणवलं तुकाराम महाराजांना, म्हणून हा अभंग लिहिला.
निर्व्याज्य प्रेम करा रे बाबांनो, निस्सिम प्रेम करा रे बाबांनो. हे प्रपंचात अगोदर करायला शिका, मग घराच्या बाहेर पडा, मंदिरात जा, गाभाऱ्यात देवासमोर उभा राहा आणि प्रपंचात शिकलेलं निर्व्याज्य प्रेम, निस्सिम प्रेम तुम्ही देवाबरोबर जोडा. जर तुम्ही हे प्रेम देवाबरोबर जोडलं तर परिणाम असा होईल, असा परिणाम साधला जाईल की तो परमात्मा जो अव्यक्त आहे ना, तो तुझ्या प्रेमासाठी व्यक्त तुझ्या पुढे होईल. निर्गुण असणारा सगुण साकार होईल. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. हे घडेल केव्हा? प्रपंचात शिकलेलं निर्व्याज्य प्रेम मंदिरात जाऊन भगवंताबरोबर जोडू शकलो तर त्या प्रेमाला देव बोलतो. यात नवल काय? देव बेतो आणि अवतरित होतो. तुका म्हणे भावे बेणे देवे आकारावे. हा पूर्ण अभंगाचा सार आहे. विठाला प्रपंचातच आपण मूर्ख आहोत हे तुकाराम महाराजांना पाहायला मिळाले. एक बाप भेटला, महाराजांनी त्याला जय हरी केला. जय हरी जय हरी. त्याने बेकार तोंड केलं, म्हणला जय हरी जय हरी. महाराज म्हणले असं का करतो जय हरी? तुझी तब्येत आहे ना घरी? तब्येत आहे पण चांगलं नाही घरी. महाराज म्हणले काय झाली दुनियादारी? पोराचं माझं खटाकलं. पोरग चांगलं तुझं, गावात अख्ख्या पोराचं नाव काढतात लोक. म्हणला काय करता नाव काढून? तुम्हाला नाही माहिती महाराज, एक नंबर नालायक करताय, ते लवकर मारावं. मी गावाला लाडूचं जेवण झालं. तुकाराम महाराजांनी कपाळाला हात लावला. आता प्रपंचातच जर एकमेकावर ही लोक प्रेम करत नाही तर पारमार्थिक प्रेम कधी यांच्या अनुभूतीला येणार आहे? आनंदे निर्भर असं कधी म्हणतील ही लोक? मग तुकाराम महाराजांना चिंता वाटायला लागली. बापरे, ही प्रपंचातच मूर्ख असणारी माणसं परमार्थात आणून उपयोग नाही. यांना आधी प्रपंचात शहाणं करावं म्हणून मी आवडलं. विठाला विठा. लोकांना गोळा केलं. या रे या रे लहान तो सगळे गोळा झाले आणि सगळे गोळा झाल्यानंतर तुकाराम महाराजांना लोकांनी विचारलं, का एवढ्या घासाच्या शिरात आणून आम्हाला तुम्ही का बोलावताय? कशासाठी बोलावताय? तुकाराम महाराज म्हणतात, काय करू, तळमळ आहे तुमच्या उद्धाराची म्हणून तुम्हाला बोलवलं. अरे तुम्ही प्रपंचात प्रेमानं का जगत नाही रे? लोक म्हणले नाही जगलो तर काय बिघडतंय हो? तुकाराम महाराजांनी क्षण विलंब न लावता पटकन उत्तर दिलं, तुम्ही प्रपंचात जर प्रेमानं जगत वागत चालत बोलत राहत नसाल ना तर जनावर आणि तुमच्यात फरकच नाही. जनावर कुठं प्रेमानं जगतात? जनावराचं जगणं मनुष्य पण येऊन सुद्धा तुम्ही का जगता? प्रेमानं जगा, प्रेमानं वागा, प्रेमानं बोला. लोक म्हणजे अशी काय किंमत आहे त्या प्रेमाला? लगेच हात वर केला तुकाराम महाराजांनी, एका वाक्यात सांगून टाकलं. महाराज म्हणजे ऐका, प्रेमाचीच किंमत तुम्हाला सांगण्याकरता मी गोळा केलंय. माझा उद्देश काय आहे? तुमच्या प्रपंचातली प्रेमाची आटलेली गंगा मला बघवत नाही. प्रेमाची गंगा आटली, दुरावा मात्र फार मोठ्या दरीसारखा वाढलेला आहे. तुमच्या जीवनात पुनश्च या प्रेमाची गंगा वाहायला पाहिजे, ही माझी तळमळ. मला वाटतं नंतर खूप जुना एक चित्रपट आहे. त्या चित्रपटाचं नाव आहे संत ज्ञानेश्वर. त्या संत ज्ञानेश्वर चित्रपटातही एक गीत आहे. असं मला वाटतं की ते गीत आणि ह्या अभंगाचा आशय विषय नेमका एकच आहे. त्या गीतात सुद्धा असंच सांगितलेलं, ज्योत से ज्योत लगा दे चलो, ज्योत से ज्योत लगा दे चलो, प्रेम की गंगा बहाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. प्रेमाची गंगा वाहायला लागली पाहिजे. याकरता तुम्ही निर्व्याज्य प्रेम शिकलं पाहिजे. लोक म्हणले काय किंमत आहे त्या प्रेमाला? सांगून टाका आम्हाला, काय त्या प्रेमामध्ये दडलंय? प्रेमाची अशी काय पॉवर आहे, शक्ती आहे, ताकद आहे, सांगा आम्हाला. तुकाराम महाराजांनी हात वर केला आणि सांगितलं, ऐका, प्रेमाची किंमत एका वाक्यात सांगतो. महाराजांनी सांगितलेली मी तुम्हाला सांगतो. हात वर करून जगद्गुरु बोलून गेले, प्रेमाची किंमत अशी आहे बाबांनो, प्रेमानं जगाला जिंकता येतं. जगाला जिंकण्याची त्याच्यात ताकद आहे. लोक
तुमच्याकडे आहे. महाराज म्हणले मलाही माहित आहे तुम्हाला उदाहरणाशिवाय कळणार नाही, म्हणून तुम्हाला उदाहरण देतो. प्रेम कसं करावं, हे निर्व्याज्य प्रेम असतं कसं, जगाला जिंकता येतं ही त्याच्यात ताकद कशी समाविष्ट आहे आणि ते कसं करावं लागेल, कसं असतं याचं उदाहरण म्हणून महाराजांनी लोकांना दृष्टांत दिला. नाही काष्टाचा गुण नाही नाही काष्ठाचा गुमान गोवी भ्रमरा सुमान. काष्ठ म्हणजे लाकूड, भ्रमर म्हणजे भुंगा, गुमान म्हणजे फिकीर, सुमन म्हणजे कमळ. पहिल्या चरणातले सगळे शब्द. तुकाराम महाराज म्हणतात उदाहरण देण्यासाठी पहिल्या चरणामध्ये निर्व्याज्य प्रेम कसं करावं. भुंगा नावाचा प्राणी निवडला. भुंगा तसा भुंगा फक्त आपल्या दृष्टीनं सामान्य, पण संतांना तो वाटला असामान्य. संतांनी त्याला केला मान्य. ज्ञानेश्वरीत भुंगा आहे, भागवतात भुंगा आहे, रामायणात भुंगा आहे, गाथ्यात भुंगा आहे. आपण काही लक्ष देत नाही एवढं. आपलं लक्ष दुसरीकडेच. दुसऱ्या प्राण्यांवर जेवढं लक्ष तेवढं भुंग्यावर लक्ष दिलं की आपण बघा तुम्ही. बाकीची मोर, पोपटाची गाणी, कोंबडीचं तर फेमसच आहे. पाळाली दगडी घातली, दगडी धरून मोर, मोराची पण गाणी. नाचरे मोरा, बरीच गाणी आहेत. आता हे आहेत म्हणून मी तुम्हाला एक पद म्हणून दाखवतो. जुनं पद आहे ते मोराच्या बाबतीमध्ये, पण त्याला रिक्वेस्टच करायला लागतो. का कोण असतं त्या मोरा नाच नाच मनानं नाचतं का नाही कधी कोण असतं. अंबरातल्या निळ्या शपथ तुला मयुरा रे मयुरा रे फुलवित रे पिसारा.
दुर्लक्ष नाही केलं. तुकाराम महाराजांनी दृष्टांत देण्याकरता, निर्व्याज्य प्रेम कसं करायचं दृष्टांत देण्याकरता भुंग्याला निवडला. भुंगा काय करतो, भुंग्याच्या तोंडाला एक अंकुचीदार नांगी असते. एखादं लाकूड जर त्यानं निवडलं भुंग्यानं, तर ते लाकूड निवडल्यावर ते भुंग्याची जात नीट जाणार आणि त्या लाकडाचं पीठच करणार. एकदा भुंग्यानं लाकूड निवडलंय, तिथं जाऊन एकदा तोंड लावलं. तोंड लावल्यावर जर त्याला कळलं ना, हा पोकळ बांबू नाही, आंब्याचं नाही, सागवानाचं लाकूड, भेंडीचं लाकूड सुद्धा फार कठीण असतं. हे कठीण आहे, आपल्याला काय ते जमणार नाही असं भुंग्याची जात म्हणत नाही. म्हणून पहिला शब्द नाही, काष्ठाचा म्हणजे लाकडाचा, कठीणपणाचा गुमान भुंग्याची जात करत नाही असा त्या चरणाचा अर्थ आहे. भुंग्याची जात निवडलेलं लाकूड एकदा जाऊन भेटला ना, की मग भेटल्यावर त्याचं काठिण्य किती आहे हे बघून ती जात कधी भुंग्याची मागं सरत नाही. म्हणजे कुठल्याही कार्याकरता टाकलेला पाऊल माघारी घेऊ नये हे एवढ्याशा भुंग्याकडनं आपल्याला शिकण्यासारखी गोष्ट आहे. त्याने एकदा निवडलं लाकूड भेटला ना जाऊन की बस काही का होईना त्या लाकडाचं पीठच करून टाकणार. लाकडाचं काठिण्य लक्षात घ्यायचं नाही. एकदा कार्याला सुरुवात केल्यावर थांबायचं नाही, मागं फिरायचं नाही, किती का कठीण लाकूड असेल. आणि बघा त्याचा हा जो स्थायी भाव आहे, कोणता स्थायी भाव आहे, लाकडाचं पीठ करणे. निवडले की निवडलं, पुन्हा बदलायचं नाही लाकूड. त्याच्या हा जीवनातला जो त्याचा स्थायी भाव अनेकांच्या कामी आला हो. या रामललांना, या प्रभू रामरायांना सांगा मला, कोण एक पत्नी म्हटलं असतं, ते लेबल पुसलं गेलं असतं जर भुंगा कामाला आला नसता तर. वानर सेना तुटून पडायची, राक्षसांना भिडायचे, राक्षसांना मारायची. असंख्य राक्षस मरायचे, वानर कमी मारायचे, राक्षस ज्यादा मरायचे. आणि राक्षसांचं डोकं चालत नव्हतं. एवढ्या माकडांना बॅकिंग मिळतंय कुठनं, यांची ताकद काय आहे. मिटिंग घ्यायची राक्षस रात्रीच्या, राक्षस लोक रात्रीची मिटिंग घ्यायची अर्ध्या रात्रीच्या पुढं. एक दिवशी मीटिंग चालू होती. एक राक्षस उठला आणि बाकीच्यांना सांगत सुटला, म्हणला आज सकाळची गोष्ट आहे, अरे वानर एवढी मातली कशी, वानरांना ताकद येते कुठनं, काय बॅकिंग आहे, एवढी वानर म्हणलं का. त्यानं बोलायला सुरुवात केली, आपल्या सहकार्यांना सांगायला लागला, आज सकाळची गोष्ट आहे, एवढं माकड आलं माझ्याकडे. त्यानं बघितलं आणि 100-200 राक्षस होतं, 200 एका लाईनीत उभं राहिले. एवढं माकड पळत आलं माझ्याकडे. नीट बघितलं, पुन्हा बाकीच्यांकडे बघितलं, पुन्हा आलं रस्त्याने माघारी गेलं आणि 5 मिनिटात ते माघारी आलं. जाताना मोकळं गेलतो, पण येताना त्यानं 25 वडाची झाडं उपटून डोक्यावर बंडल आणला होता. माकड एवढंच होतं. अशी बघायला लागली सगळं. एवढंच माकड, 25 वडाची झाडं, हरभऱ्याची पिंडी आहे का ती, वडाची झाड, मेथीची भाजीची पेंडी बांधल्यासारखी मला बंडल बांधून त्याला आणला. आम्ही 200 जण एका लाईनीत उभा होतो. ते पळत आलं, वाकलं सुद्धा नाही. ते ताट आला असं अगदी सहज एखादं कापसाचं पोतं आणल्यासारखं आलं ते, आणि हसत होतं, दात काढत होतं. आमच्या जवळ आलं आणि अचानकपणे त्यानं जय श्रीराम बंडल आमच्या अंगावर टाकला. वडाच्या झाडाच्या पेंडीचा बंडल आमच्यावर टाकला. 200 होतो, 199 मेली. मी जगलो म्हणून मिटिंगला आलो. एवढी ताकद माकडांच्या अंगात येते कुठून. शोध घेतलाच पाहिजे. आणि रोज मरतात, आपलीच जास्त मरतात. आता
पुढं पुढं काय व्हायला लागलं माहितीये, राक्षस मारायचे पण ते जिवंत होऊन पुन्हा लढायला यायचे. आणि हे माकडांना 15 दिवस कळलं नाही. 15 दिवसांनी एका माकडाच्या ध्यानात आलं. त्यानं युद्धभूमीवर आले, रामदर्शन करून यायचे, सगळे युद्धभूमीवर आले. त्या माकडानं बघितलं समोरची लाईन राक्षसांची, हा यांना मारायचे का. आणि त्याच्याकडे बघितलं तर त्याला एक राक्षस ओळखीचा वाटला. ते माकड डोकं खाजवायला लागलं, कपाळाला आटे पडले. म्हणला ह्याला मी काल मारला होता. ते आज पुन्हा माकडाच्या जातीला जेव्हा जास्त आश्चर्य वाटतं तेव्हा ते उलट्या उड्या मारते. उलट्या उड्या मारायला बाकीचे म्हणजे अरे झालं काय म्हणला, तुम्हाला अक्कल आहे का काय, ह्याला मी काल मारला होता. दुसरी माकडं म्हणली तुझ्या पुढं नाही, आमच्या पुढं तसला नाही कुटाणा, आम्हाला पटाना पण कोड सुटाना. हे आमच्या पुढची लाईन मी आम्ही काल मारलेलीच आहे. म्हणून किती दिवस चाललंय हे मेलेलीच माघारी यायची, आपण त्यांनाच मारायचं. नाशाने युद्ध संपल का. एक तर देणं घेणं, भुकाट वाजवणं, बायको कोणाची पळावली कोणी, लढतंय कोण. आणि हे आशाने युद्ध संपल का. मुकादम कुठं आहे आपला, मुकादम म्हणजे ते पक्षश्रेष्ठी कशीच असते. गेले राम लक्ष्मण दादा असे बसलेले, शेजारी जांबवत म्हातारे. जांबवत म्हातारे बी लई चॅप्टर होते, कधीच युद्धाला गेलं नाही पण खोराक खायचं सोडलं नाही. त्यानं रामाजवळ शेळके फळ यायचे ना ते खायचं. आणि रामालाच म्हणायचं काय ह्या पोरांना जमल वाटत नाही मला. मग तू जा की. एक दिवशी सुद्धा गेलं नाही युद्धात. आणि ही आली ना युद्ध करून की त्या पोरांनाच नल नीलांबा जामून हनुमंत आहे दुसरे सगळ्यांना उलट चापलुसी करायचं. ते म्हातारं जामून म्हातारं आज जमतंय का नाही तुम्हाला, मला जे यायला लागलं उठायचे ऍक्शन करायचं, चला मीच येतो. अंगत पळत यायचं एक दिवस, बसा बाबा आम्ही आहे ना पोरं, म्हाताऱ्यांना काय गरज आहे का. आणि त्याला तेवढंच पाहिजे असेल लगेच बसायचं. दुसऱ्या दिवशी पुन्हा चला आम्ही येतो की हनुमंत यायचे आणि बसवायचे. त्याला म्हाताऱ्याने काम नाही केलं. तिथे तिथं बसलेली मुकादम रूपी हनुमंतराय कुठं होते, एका वृक्षावर उंच जागेवर बसले होते. आणि उंच जागेवर बसून डोळे होते रामचरणावर. राम खाली बसले होते झाडाच्या, उंच झाडाच्या शेंड्यात बसलेले हनुमंतराय. आणि तिकडं रामचरणाकडे लक्ष ओठ हलत होते. आणि हनुमंतरायांच्या तोंडातून शब्द बाहेर पडत होते, हरे राम हरे राम 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे हनुमंतरायांना वेळ होता, आपल्याला कुठे 8 वाजून 10 मिनिटं. आणि मग हनुमंतरायांचं चालू होतं भजन. ती माकडं जी आहेत ना तिथं पिसळलेली आता मेलेलीच माघारी येते की रोज खेळ चालायचा, उठायचं त्यालाच मारायचं. ते पुन्हा फिरायला गेले आणि माघारी येत आहे जिवंत, त्यालाच मारत बसायचं. हे हनुमंतरायांच्या नादी लागून आपण हे ऋषमुख पर्वत सोडून आलोय. ते बसतंय निवांत पक्षश्रेष्ठीकडं. गेली माकडं खाली झाडाजवळ, आवाज ऐकला, हा इथं बसलेत म्हणले हे बाजीराव.
आपल्याला दिले जोडून. ती माकडं 4-5 गेलेली रागवलीच होती. ती माकडं म्हणली, ओ नेते या खाली. हनुमंतराव म्हणले, बरं आहे वर, बरं आहे का वर? बरं आहे, पण आम्ही तुम्हाला वर पाठवले, आमचे काय हाल चालला तुम्हाला कळत नाही? खाली या. हनुमंतराव आले खाली. म्हणले, काय काम आहे, कुठं जायचंय? ती माकडं म्हणली, मतदारसंघात चला. मुंबईला आले की तुम्हाला कळतच नाही. चला मतदारसंघात काय काय अपुर आहे तिथे बघा. हनुमंतरावला उडत उडत त्या वानरसेनेने, ही समोरची लाईन आहे राक्षसांची, यांना आम्ही काल मारलो होतो, ही पुन्हा जिवंत होऊन आज आलीच कशी? हनुमंतराव म्हणले, तुमची बुद्धीच तशी. माकडानं तुम्हाला कोणी सांगितलं हे कालचे आहेत? आणि एकासारखी दिसते 2-2, काय त्याचं आहे? हे कालची नाही. माकडं म्हणजे आम्ही लढतोय, आम्हाला माहित आहे, तुम्ही इथं नसताच. हनुमंतराव म्हणले, पण माझा संशय फेडण्यासाठी आजच्या दिवस यांना मारा, उद्या आल्यावर बघू काय करायचं. गेलं मागायला. वानरांनी त्या दिवशी चवताळून असं युद्ध केलं, मारली राक्षस. संध्याकाळ झाली. वानर सेना संध्याकाळी युद्ध धर्मयुद्ध दिवस मावळा ते थांबायचं. सगळी वानर सेना जखमी अंग घेऊन रामदर्शनाला जायचे. रामदर्शन झाल्यावर जखमा बऱ्या व्हायच्या. पण सगळ्या 18 पद्म वानरांचं दर्शन होईपर्यंत अर्धी रात्र व्हायची. आणि मग पंगत कधी मिळायची? दिली का रामाने? का त्यांना माकडं म्हणतो आपण? मला काही कळतच नाही बरं का. जीवावर उदार होऊन माकडं लढत होते रामासाठी, पण कधीच रामांकडे त्या माकडांनी पार्टी नाही मागितली. आताची माकडं एक दिवस प्रचाराला जाऊ द्या तिकडं, खाऊन खाऊन वाटोळ यायचं इकडं उमेदवाराचं. युद्ध करायचं सोपी गोष्ट आहे का? जीवावर उदार होऊन दर्शनाला जायची माकडं. अर्धी रात्र दर्शन करतानाच व्हायचे. मग आपल्या पोटाची सोय आपण करायची. गटच्या गट माकडांचे पळत सुटायचे आणि झाडपाला ओरबाडून खायचे. कोणाला फळं मिळायची तर नाही मिळायची, कोणाला पिकलेली, कोणाला खाली पडलेली कुजलेली, कोणाला कच्ची, कोणाला पाला सुद्धा वाटायला येत नव्हता. झाडाच्या साली कुरतडून खाल्ल्या, पण कधी रामांबद्दल तक्रार त्या माकडांनी केली नाही. अर्धी रात्र झाल्यावर पाला खाण्यात पुन्हा 1-2 तास गेले का? अर्धी रात्र उलटून गेली. उद्या सकाळी आता पुन्हा युद्धावर जायचंय. मग माकडांनी आराम करायला पाहिजे का नाही? आता पण माकडं इतकी शहाणी. माकडांची विचार प्रणाली ऐका. माकडं मनातल्या मनात सगळ्यांचा एक विचार झालेला होता, ज्याच्या कृपेनं मिळतंय आपल्याला भोजन, त्याच करायचं. अर्ध्या रात्रीच्या पुढं माकडांचं सुरू व्हायचं, हरे राम 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 हरे राम आणि ते माकडांचे भजन जे होतं ना, त्या माकडांच्या भजनाचा एक नियम सांगतो, फक्त भजनांनी ऐका. माकडांच्या भजनाचा एक नियम होता, फक्त भजनी लोकांनी ऐकून घ्यावा. ज्या माकडाला भजनाचा कंटाळा येईल त्यानं गप झोपायचं, बाकीच्यांना म्हणायचं नाही घ्या भैरवी. असा माकडांच्या भजनाचा नियम होता. उजडेपर्यंत माकडांचं भजन. तिथंच एकमेकाच्या अंगावर पाय टाकायचे, कोणाचं पाय कोणाच्या तोंडावर, कोणाच्या शेपटीवर, कोणाचं तोंड कोणाच्या तोंडावर, अशी झोपायची माकडं. घटकावर झोप
लगेच सूर्योदयाच्या अगोदर तांबडं फुटण्याच्या वेळेला सगळी माकडं उठायची आणि पळत सुटायची आणि समुद्रात उड्या मारायची. माकडं रोज आंघोळ्या करायची. माकडं दररोज आंघोळ्या करायची. कसं त्यांना माकडं म्हणावं. आंघोळ्या झाला की पुन्हा माकडांचा कार्यक्रम असायचा. माकडांनी आपल्या अख्ख्या आयुष्यात कधी कपाळ पांढरं ठेवलं नाही. मग तिथं कुठे गंधगोळी गोपीचे मुखान काय आले. झोकेबाज माकडं राव. आंघोळ केली का टना उड्या बाहेर मारायचं. आणि गाळ असतो ना समुद्राच्या कडेचा गाळ. माकडांना नक मोठी मोठी. कशाला ठेवतात माकडं कोणाच ठेव. कोण असते माकडांना नक मोठी मोठी. ती काय करायचं माकड असं नकाने गाळ वडायचा. या बोटाच्या नकाने गाळ वडायचा. अंगठ्यावर पुसायचा. मग आपल्यालाच लावलेला आपला कसा दिसायचा. लय डोकं एकमेकाच्या पुढं बसायची. ह्याच्या अंगठ्याला गाळ आहे त्याच्या अंगठ्या ह्यानं लावायचा. त्याच्या कपाळाला त्यानं लावायचा ह्याच्या कपाळाला. आणि एवढं झाल्यावर इकडचं माकड तिकडच्याला विचारायचं माझं गण कसं काय दिसतोय रे. ते माकड म्हणायचं तुझा ना लय भारी. कारण त्याला माहित आहे ह्याचा जर वाईट म्हणेन तर माझा कोणाला विचार. आरशाचा तपासच नाही. याच्यातनं काय बोध घेता येतोय. माकडं सुद्धा एकमेकाबद्दल चांगलं बोलायचं. मला रामदर्शन झालं. पुन्हा युद्धभूमीला आले तर काल मारलेले राक्षस पुन्हा हजर. सगळ्याच माकडांच्या उलट्या उड्या सुरू झाल्या. शेंड्यातनं हनुमंतरायांनी बघितलं. त्याचा कॅमेरा तिथून होता युद्धभूमीवर. हनुमंतराय म्हणले भावकी पिसाळली. ते स्वतःहून चालत आलं. काय झालं काय झालं. काल मारे तोंड आणखी मोठं करून बोलला. हे दोन असतात दिसायला एकसारखे असतात. यांना मारा उद्या नाही येणार. हे लाईन बघा. हनुमंतरायांनी चेक केले सगळे राक्षसांची तोंड. हनुमंतराय म्हणजे खरंच ना हे काल होती आणि मारली होती आणि ही पुन्हा आलीच कशी. माकडांनाच हनुमंतरायला आडानं विचारायला गेलं काय भानगड आहे रे. हे मेलेली परत येतेच कशी. म्हणले नेते ह्याच्यासाठी बटणं तुमची दाबतो आम्ही. हे असं का होतंय याच्यावर तपास चौकशी आयोग तुम्ही नियमायचा. आम्हालाच विचारतोय असं कसं होतंय. तपास करा. हनुमंतराय ठीक आहे. ज्येष्ठ श्रेष्ठ पक्षातल्या लोकांना जाऊन भेटतो त्यांना विचारतो. ते गेलं एकटं जामून म्हातारं भेटलं आणि ते जुनं असल्यामुळे हनुमंतराय लाड त्याला विचारायला गेलं जय श्रीराम. जामून म्हणले जय श्रीराम. काय तुझं काम. म्हणजे माझं काम असं आहे. बसू का बस. हनुमंतरायांनी विचारलं माझं काम असं आहे. आपली वानर सेना माकडं राक्षसांना मारतात. जामून म्हणले मग ह्याच्यात विशेष काय. आपण काय जेवायला आलो का. तेच तर काम आहे आपलं. म्हणजे ठीक आहे की तेच काम करतोय. पण राक्षस मारली ना तर ती दुसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत होऊन तेच राक्षस येते. हे काय भानगड आहे. मेलेली जिवंत होतेच कशी. हे मला चौकशी करायला तुमच्याकडे आलोय. तुम्ही सांगा. आता सांगावं का नाही म्हाताऱ्याला. माहित नाही तर माहित नाही म्हणावं. ते रागावलं. म्हातारी सहसा अशीच करते. नाही काय कळलं ना उगाच उचकायचं दुसऱ्या वर्षी. म्हातारा हनुमंतरायांना काय म्हणलं म्हणजे मारत्या तुला अक्कल आहे का काय. हनुमंतराय म्हणले नाही म्हणून तू तुमच्या जवळ आलो. तुम्ही जुनी माणसं. अरे तुला एवढी अक्कल नाही. मला काय विचारतो. राक्षस मेलेली पुन्हा जिवंत होतात कशी. वेड्या. तू कुठल्या पार्टीचा. हनुमंतराय म्हणले रामाच्या. मी कुठल्या पार्टीचा. रामाच्या. राक्षस कुठल्या पार्टीची. म्हणजे ती विरोध पार्टीची. मग तू त्याच पार्टीचा मी. आणि त्या पार्टीत काय चाललंय तू मला विचारायला आला. तुला काय अक्कल आहे का. हनुमंतराय म्हणजे बरोबर आहे तुम्ही. मी त्या पार्टीत जाऊ का. हनुमंतरायांना ते जांभून म्हातारी म्हणजे डोकं आहे गेलं का. तू त्या पार्टीत जातो. अरे हक्काचं सीट आमचं कायम निवडून येणार तू त्यांच्या पार्टीत जातो. जातो काय. मी तपास करण्यासाठी जातो. हनुमंतरायांनी कोणालाही न सांगता गुपचूपपणे चंद्रसेनेचा महाल गाठला. इसको बोलते डेरी. चंद्रसेनेला गाठली. हनुमंतराय म्हणतात तुला मी एक गोष्ट विचारतो. आमची वानर सेना तुमच्या राक्षसाला मारते. तुझा नवरा पण त्याच्यातच आहे. ती मेलीच पाहिजे. जिवंत का होतात त्याचं कारण मला सांग. ती म्हणली बापरे माझंच कपाळ पांढरं कशाला होईल ते मीच सांगू. काय तुम्हाला कळतं का नाही. हनुमंतराय म्हणले तसं नको सांगू. वेळ नाही आता 8:20 झाल्या. तुला मी काय देतो ना त्याच्या मोबदल्यात.
काय दिलं घेतलं तर हे पूर्वीपासून चालत आलंय. तुला काय दिलं घेतलं तर मग तिच्या डोक्यात प्रकाश पडला हनुमंतरायांच्या बोलण्याचा, शब्दांचा. डोक्यात तिच्या प्रकाशाचा पडला. हनुमंतराय राम भक्त आहेत, राम सेवक आहेत, बोलतील देतो म्हणतील ते देतीलच. मग तिनं तारतम्य भावानं असा विचार केला, काही पण देतील, राक्षस मेलेच पाहिजे. का जिवंत होता याचं कारण मला माहित आहे, पण सांगेल तर माझंही कपाळ पांढरं होईल. पण होईना. तिनं किती गोड विचार केला बघा. चॉईस निवडावा कुठला. तिनं विचार केला, आई माई रावणाची मी बायको आहे, ते राक्षसच अवलाद आहे. आज ना उद्या रामाच्या हातनं ती मरणारच आहे, वाईट कर्म करणारी असल्यामुळं. आणि माझं कपाळ आज नाही तर उद्या परवा कधीतरी पांढरं होणारच आहे. मग ज्या नवऱ्याच्या नावाचं, ज्या पतीच्या नावाचं कुंकू लावलेलं पुसावंच लागणार नाही, असा आत्म्याचा खरा पती या मरणाऱ्या पतीच्या मोबदल्यात जर मिळत असेल तर का घ्यायचा नाही. पत्र्याचं शिल्पट मोडेल दिले, जर चांदीचं तांबे मिळत असेल तर कोण सोडेल. तिने लगेचच सांगितलं, हनुमंतराय मी तुम्हाला सगळ्याचं धोरण सांगायला तयार आहे, पण याच्यात मला एक फायदा तुम्ही करून द्यावा लागेल. हनुमंतराय म्हणले, बोल तुला काय पाहिजे ते देणार. ती म्हणले, अगोदर वचन द्या. हनुमंतराय म्हणले, दिलं. रघुकुल रीत सदा चली आहे, आम्हाला रक्तात भिनलेलं आहे ते. दिलं वचन तुला. मग तिनं सांगितलं, युद्ध समाप्तीनंतर एक रात्र रामरायांना माझ्याकडे मुक्कामाला आणून सोडायची ही जबाबदारी तुमची. हनुमंतराय म्हणले, सोपं काम आहे. ती म्हणले, तुमचं मालक तर एक पत्नी एक वचनी. म्हणलं, ते आम्हीच प्रचारात बोलतो. तुला घेणं काय राम आणल्याशी कारण. आता राक्षस का जिवंत होतात त्याचं कारण सांग. तिने सांगितलं, पर्वताच्या पायथ्याला गुंफा आहे, गुंफेमध्ये अमृताचे कुंभ आहेत, भुंगे जातात, अमृत तोंडात घेतात आणि मेलेले राक्षसाने तोंडात सोडतात. हनुमंतराय म्हणले, ते गुहेचा पत्ता कुठे आहेत भुंगे. तिनं दिला पत्ता. हनुमंतराय म्हणाला, आता दे पत्ता. पण जाता जाता तिला सांगितलं, तू जशी मला मागणी केली तशी माझी एक मागणी आहे. विश्वाचा चालक मालक पालक पोषण रक्षण करता परमपिता राम तुझ्या मी महालात आणणार आहे. माझ्या रामाचा अपमान होऊ देऊ नको, जेवढी दक्षता घे. रामाचा अपमान झाला तर तो नाही म्हणला तरी मी त्याला उचलून नेईन, तुझ्याकडे थांबवणार नाही. ते म्हणजे कसलाच अपशकून अपमान नाही होऊ देणार. तुम्ही तुमचं काम करा, माझ्याकडे राम घेऊन या. हनुमंतराय गेले, भुंग्याला मार 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 मारलं. एक भुंगा जरा चाबरा होता, त्यानं काय केलं, गलीच्या फटक्यात असले भुंगे असले. मी हात करतोय त्यामुळे एखादा भुंगा म्हणाल असले कुठं भुंगे असतात. पण आता कलियुगात मी बोलतोय, ही गोष्ट आहे त्रेता युगातली. आता भुंग एवढं, माणसं एवढी, त्यावेळेला माणसं एवढी, त्याच्यामुळे भुंगे एवढे. एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम. चलो आगे चलो. गलीच्या तडाख्यानं हनुमंतराय मारायचे एका भुंग्याला. एका भुंग्यानं शहाणपणा केला, म्हणलं हे वर मारायला नादवलंय ना. आणि पायाचे विश्राम स्थितीत होते हनुमंतरायांचे. एक भुंगा पायातनं निसटलं, पायातनं सुटला असा दूर. हनुमंतरायांनी बघितलं होतं त्याला तिरक्या नजरेनं. मला गेला काही इकडे गेला, चौकच्या दिशेने गेला. बघू त्याला पुढचं काम उरतो. सगळ्यांना मारलं. हनुमंतरायांच्या लक्षात आलं, म्हणजे बहुतेक चौच्या वावडळ गाठला असेल बहुतेक त्यानं. पण ते वेळाला सुद्धा ठेवायचं नाही, एक तरी का सोडायचा. हनुमंतराय आता कवा वावडळ जायचं तिथं त्याला मारायचं. आपल्या शिफ्टीला काय काम आहे का. शिफ्टीला हनुमंतरायांनी सांगितलं, बघ बरं ती कुठवर गेले. शिफ्टीची आज्ञा झाल्यावर जी सुटली, त्या वावडळच्याही पुढे जाऊन त्या भुंग्याची वाट बघत बसली. भुंगा असं फडा 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 करत तिकडून आला. शिफ्टीनं आडवला, म्हणजे राम राम. म्हणला, राम राम. तू कोण. ती म्हणजे नालाय का, मला ओळखलं नाही तू. आय एम द स्पेअर पार्ट ऑफ हनुमान. हनुमंतरायांचा स्पेअर पार्ट आहे. म्हणलं, तू काय अडवला माझा रस्ता. म्हणलं, माघारी चालायचं. म्हणलं, नको ती बाबा मारतो. आता तुझ्या मनावर आहे काय. शेपटीनं पकडला. हनुमंतरायांनी दिवस टाकला. भुंगा जवळ आला का त्याला हातात घेतला असा. हनुमंतरायांचे रागाने डोळे झाले लाल. आणि हनुमंतराय म्हणतात, नालाय का, बाकीच्याला गदेनं मारलं, तू मला चुकवून जातो. बुद्धिमत्ता वरिष्ठ माझं वर्णन, मला तू असं हे करून निघून जातो. बाकीच्याला गदेनं मारलं, तुला आता असा चुरून दाबून भुगाच करतो तुझा. आणि त्याला असा दाबला, ते दाबलं किती बोंबललं. हुशार होतं भुंगा. अभयदान, जीवदान, राम कसम है आपको. रामांची शपथ अभयदान मागितलं. हनुमंतरायांनी त्याला
फेकला लांब असा, मातीत जाऊन भुंगा पडला आणि भुंग्याला हनुमंतराय म्हणले, हे बघ कर दात खाल्ले हनुमंतरायने, मला रामाची शपथ घातलीस, हे बघ आता तुला सोडलाय. राम कामात जर पुन्हा आडवा आलास ना, कितीही शब्दा घातल्या तरी पायात चुरून तुझी माती करून टाकेन. चल नालाय का, डोळ्यासमोर थांबू नका, चल चालता हो. तो भुंगा एवढा हुशार, चालता हो म्हणल्यावर तिकडे नाही गेला, उठला आणि हनुमंतरायांच्या गदीवर येऊन बसला. म्हणला जातो कुठं आता मी कुठं जाऊ, आणि जा म्हणता कुठं जाऊ, तारायचं का मारायचं तुमच्या हाताचा खेळ होता, तुम्ही मारू शकत होता मला. अवयदान जीवदान मागितल्यानंतर हा देहाचं दान जर तुम्ही मला दिलंय, जिवंत जर मला ठेवलंय, तर आजपासून राहिलेलं आयुष्य रामासाठी आणि फक्त तुमच्याच कामासाठी, मी माझ्यासाठी जगणारच नाही. तुम्ही मला जिवंत कुठं जायला सांगता, करतो काय म्हणला, तुमच्या बरोबर मी तुमच्या बरोबर येणार. हनुमंतराय म्हणले, येड्या तुला माझा वेग माहितीये का, वेग वाऱ्याला मी ऐकत नाही एवढा माझा वेग, एवढं सजीव तुझा आणि कुठवर माझ्यावर पळशील. म्हणला तरी तुमच्या बरोबरीनं राहणार. हनुमंतराय म्हणले, तुला अक्कल आहे का, मी सांगतोय माझा वेग कुठं तुझा वेग. म्हणला तुम्ही किती बी ऍक्सिलेटर दाबा ना, माझं डिझेलही जाणार नाही, मला काय गिअर बदलायचं नाही, ऍक्सिलेटर दाबायचं नाही, मी आयता फक्त तुमच्या गदेच्या दांडीवर बसणार, तुम्ही जितके वेगात तितका मी आयताच वेगात. हनुमंतराय म्हणले, डोकं आहे ना तुला, डोकं. आणि लक्षात काय आलं, हनुमंत इकडे ये, पुढे ये, पुढे ये. त्याला पुढे घेतला, तो पुढे आला. हनुमंतरायांनी त्याला विचारलं, एक काम करशील. म्हणला, हा देह तुमच्यासाठी आहे, सांगा. हनुमंतराय म्हणले, तुझी नांगी कशी आहे, नांगी गिरमीट, स्वतःकडे कसं गिरमीट असतं, गिरमीट कसं काय, तुझी नांगी कशी आहे. म्हणलं ठीक आहे, चांगली आहे. हनुमंतराय म्हणले, चंदनाच्या लाकडावर तुझी नांगी चालेल का रे. तसं ते बिथारला भुंगा. म्हणलं, बघा मी तुमचा झालो याचा अर्थ मला फालतू समजावा असा होत नाही. काय समजला तुम्ही, दादागिरीने बोलायला लागला हनुमंतरायला. चंदनाच्या लाकडावर चालेल का, म्हणजे तुम्हाला आमच्या जातीचा स्थायी भाव माहित नाही का, नाही काष्टाचा गुमान. बरोबर आहे ना भुंगावर, नाही तर कोणी रामायण सुरू केलंय का, एवढं मावळं नाही का काय, नाही काष्टाचा गुमान. लाकूड कुठल्याही जातीचं असू दे, आमच्या भुंग्याच्या जातीनं लाकडाच्या कठीणपणाची कधी फिकीरच केली नाही. काय करायचंय बोला, हे तुला पत्ता देतो, त्या पत्त्यावर जायचं. चंदनाचा पलंग आहे ना, हे 15-20 दिवसात कोपरून टाकायचा सगळा. पीठ इमानदारीनं काम कर. म्हणला काळजीच करू नका, पत्ता द्या. हनुमंतरायांनी पत्ता दिला, ते भुंगाजी उडला. चंद्रसेनेच्या महालात कधी घुसला तिला माहित नाही, त्यानं छिद्र पलंगाला चंदनाच्या कधी पाडलं माहित नाही, काम कधी सुरू केलं ते विचार, खाय प्यायलाच बाहेर यायचं नाही, तर इमानदारीनं काम करायचं. सारखं गिरमीट चालू होतं त्याच्या त्या पलंगाला चंदनाच्या. इकडं हनुमंतराय आले, माकडांना सांगितलं, डोंट वरी अबाउट इट, त्या राक्षसांचं कामच मिटवून आलोय मी, आता मरणारच पुन्हा. आणि नंतर मग युद्ध वगैरे संपलं. युद्ध संपलं, रावण वगैरे मेला आणि राम म्हणतात, हनुमंता आपल्याला आता अयोध्येकडे जायचंय. हनुमंतराय म्हणजे आज काय गडबड आहे, उद्या निघायचं, उद्या. अरे पण आज इथं थांबून काय करायचं. हनुमंतराय म्हणजे एके ठिकाणी मी तुमचा मुक्काम ठरवलेला आहे. राम म्हणले कुठं. हनुमंतरायांनी सांगितलं चंद्रसेनेच्या महालात. राम म्हणजे हळू बोल, हळू बोल. येड्या, एक पत्नी, एक वचनी, एक बाणी मी, आणि चंद्रसेना कोणाची रे कोण. बोलले आई मै रावणाची बायको येते, तिच्याकडे तुमचा आजचा मुक्काम ठरवलाय. अरे तुला काय वाटतं का हनुमंता, अरे मी एक पत्नी व्रतातला दुसऱ्या स्त्रीच्या घराचा उंबरा सुद्धा मी ओलांडणार नाही, हे व्रत तुला माझं माहित नाही. हनुमंतराय आम्हाला चांगलं म्हणतंय की, मग कसं तिकडे चल म्हणतो. हनुमंतराय म्हणजे तुम्हाला यावं लागेल, मी त्याला वचन दिलंय. वचन शब्द ऐकल्यावर राम बिथरले. लाज कशी वाटली नाही तुला हनुमंता, तिला वचन का दिलंस. हनुमंतराय त्याच्यापेक्षा उंच आवाजात म्हणले, ग बसा, तुम्ही आहे नेते, आम्ही आहे कार्यकर्ते, तुम्हाला निवडून आणण्यासाठी आम्ही जनतेला काय काय म्हणतो ते आमची आम्हाला माहिती, उगाच निघा. दंडाला धरून ओढत चालवलं. हे कोणाला विपरीत वाटेल तर ओवी सांगतो. भगवंताचं भक्ताचं प्रेम असतं. पेन देणारा कृष्ण परमात्म्याला किती वेळा उताना पाडला जगाचा बाळ.
भक्त करू शकतो हे. देखा नवलतया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे. त्या प्रेमानं दंडाला धरले राम जगाचा आराम देणारा जगाला बाप. त्या बापाच्या दंडाला धरणं हा म्हणतात. राम म्हणायचे मी नाही येणार मी नाही येणार. हनुमंतराय म्हणायचे मी तुम्हाला नेणार मी तुम्हाला नेणार. ओढत ओढत चंद्रसेनेच्या महालाच्या दारात आणलं. ती बिचारी तयारीतच होती. सगळं तिनं साज शृंगार वगैरे केलेला, तवकामध्ये वगैरे सगळं तिने घेतलेलं पूजे साहित्य गंधाक्षर फुलं वगैरे घेतलेली आणि ती वाटच बघत होती. रामांना दारात नेऊन तिचं उभं केलं, सांगितलं माझं वचन मी पूर्ण केलंय, काय तुला रामांचं करून घ्यायचंय ते घे. आता तुझ्या दारात राम आणला. रामांनी नजर सुद्धा वर केली नव्हती, तिचं तोंड नाही बघितलं. हनुमंतराय म्हणजे घे पात्र पूजा कर. तिनं पाण्याचा तांब्या रामांच्या पायावर वतला. रामांनी गच्च डोळे झाकले, म्हणले ह्या मारत्यामुळं हे असे हे वागणं बरं नव्हतं. तिनं पूजेचं ताट पूजा करून उचललं, घरातही गेली. राम गच्च डोळे झाकून उभा होते. हनुमंतरायांनी खांद्याला हात लावला, रामांना सांगितलं वा पुढं. राम म्हणले हेच आहे मला पुढं, आणि तू म्हणतो वा पुढं. परस्त्रीचा उमरा कसा ओलांडावा. हनुमंतराय म्हणले नाही ओलांडता येत का. आणि बोलता बोलता बोलण्याच्या नादात रामांना गुंतवलं आणि हनुमंतरायांनी असा उजव्या खांद्याचा धक्का रामांना मारला. दणक्यात राम आत गेलं, उमऱ्याला पायच नाही लागला. आत गेल्यावर राम जरा धडपडलं धक्क्यानं आल्यामुळे. तिने विचारलं का हो काय झालं. राम म्हणले काय नाही काय नाही काय नाही. आणि हनुमंतराय दारात उभं राहून तिला सांगतात माझ्या तुला माहित आहे ना ग, रामांचा अपमान जर झाला तर मी त्याला इथं थांबू नाही देणार, उचलून नेईन मी रामांना. अपमान होऊ देऊन. ते म्हणले नका थांबू, काय गरज आहे का तुम्ही थांबायची. मी कसला अपशकुन अवमान अपमान रामांचा होऊ देणार नाही, तुमची गरज नाही थांबायची. हनुमंतराय म्हणले मी बाहेर येईन आपला, मी बाहेर थांबणार. ती रामांना म्हटली हा तुमचा भक्तपणा असा बघा प्रभू या 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 या. आणि तिनं चंदनाच्या पलकाकडे हात केला आणि तिनं सांगितलं प्रभू तुमच्या इथं येण्याकरता नश्वर देहाच्या पतीला मी मारून बसले. मी माझं कपाळ माझ्या हाताला पांढरं केलंय. आता मला तुमची झाल्यानंतर जे कुंकू लावीन ना त्या आयुष्याचं सौभाग्याचं माझं लेण. या प्रभू या या या. तुमच्यासाठी मी वैधव्य पत्करलंय. एवढा मोठा कुंकू पुसण्याचा त्याग केलाय प्रभू. या या सुंदर अशा चंदनाच्या पलंगावर बसा. तिला माहित नाही मागच्या महिन्यात गिरमिट लागलंय त्याला. ती म्हणायची बसा बसा म्हणलं का राम बारीक तोंड करायचे, बाहेर बघायचे हनुमंतरायाकडं. आणि हनुमंतराय म्हणायचे आपला पंटर मागच्या महिन्यात कामाला तिथंच ठेवलेला आहे, तुम्ही बसा. दोघांचं चाललेलं नजरेची भाषा तिला कळत नव्हती. ती पुन्हा म्हणायची या ना प्रभू या 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 बसा बसा बसा. राम पुन्हा हनुमंतरायांच्याकडे बघायचे. हनुमंतराय म्हणायचे काळजीच करू नका बघा. शेवटी रामांनी विचार केला आता माझा सगळा भार त्या भक्तावर, बघू काय होईल. राम पाठीमागे गेले. बसताना आपण हात टेकतो तेव्हा अगोदर बोटांचा स्पर्श होतो. बोटांचा फक्त स्पर्श झाला. हनुमंतराय कान देऊन होत. हनुमंतराय म्हणजे बावळात गेलं का काय कुठं यानं काम केलंय का नाही आपल्याला विचार करायला संधी नाही. 7वा वेतन आयोग घेऊन बसले गेलं. काम केलं का नाही काम केलं का नाही. रामांच्या बोटाचा पिळदार अंग यष्टी शरीर यष्टी रामप्रभूंची बोटच टिकली फक्त. त्या भोंग्याने इतकं इमानदारीनं काम करून ठेवलेलं होतं. आतून फक्त आकारच लाकडाचा ठेवलेला होता. आतून सगळं पीठ पीठ करून टाकलं होतं. बोटाचा भार सुद्धा सहन नाही झाला. कडकडाट आवाज झाला आणि तो पलंग मोडून पडला. पिठाचा ढिगारा इतका आणि लाकडाचा भुसा एवढा. राम बघायला लागले. अरे बापरे. ती पण बघते अगो बाई 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 असं कसं झालं असं कसं झालं. आणि त्या पिठातनं भोंगा निघला आणि दारातनं बाहेर पडला. तसं हनुमंतराय दिसले. हनुमंतरायांना भोंगा म्हणतो मालक कसं काय आपलं काम. हनुमंतराय म्हणले शाबास पठ्या तू कलंक लागण्यातनं वाचवला माझा राम. मला आवडलं तुझं हे काम. म्हणलं आमचं कामच जातीचं हे आहे नाही काष्टाचा. आणि बेदरलेल्या रामांना दंडाला धरलं. हनुमंतराय म्हणतात चला चला इथं
थांबायचं नाही थांबायचं, तुमचा अपमान झाला. ती म्हणली एवढा मी त्याग केला, राय म्हणला तुला अजून मी दूध बीत तरी दिलं का रामाला प्यायला? हनुमंतराय म्हणजे आम्ही जाताना लोणावळ्याला दूध पिऊ शकतो, तुझ्याकडे थांबणार नाही. हे काम करणार तो भोंगा. लाकडाचं काठिण्य लक्षात येत नाही. साग, बाबळ, चिंच, कुठलं लाकूड आहे, कुठलं का असेना, त्याच्या पुढे हात पत्करतं. ते भोंग्याची जात हात पत्करत नाही. एवढं त्याच्या नांगीमध्ये असणारी ताकद असली जरी तरी तुकाराम महाराज म्हणतात घडलं जर कधीच ना असं पीठ करणारा भुंगा. तुकाराम महाराज निर्व्याज्य प्रेम सांगताय. जर हा भुंगा कधी काळी कमळामध्ये, गोळी म्हणजे अडकणं, कमळामध्ये जाऊन जर अडकला, कमळामध्ये कसा अडकतो आता लक्ष देऊ नाही का? भुंग्याच्या जातीला आवडतो मध, मध भुंग्याला आवडतो. कमळ जी तलावात उमलतात ना ते अष्टदळ कमळ, या भुंगातलं कमळ आहे ते अष्टदळ आहे आणि सूर्यविकासिनी आहे, एवढं लक्षात ठेवा. सूर्यविकासिनी म्हणजे काय? सूर्य उगवल्यावर त्या पाकळ्या उमलतात, सूर्य मावळल्या की पाकळ्या मिळतात आणि मग ते 8 पाकळ्या त्याला असतात. त्या पाकळ्या उमलल्या ना की त्याच्या जिथून पाकळ्यांचा पॉइंट सुरू होतो, पाकळ्या जिथून म्हणजे त्याचा स्टार्टिंग पॉइंट समजूया पाकळ्यांचा, तिथं आतल्या बाजूनं सूर्यफुलासारखं केसर पुंकेसर असतात आणि त्याच्यात मध सारखा निर्माण होतो, मध स्त्रवला जातो मध, आणि ती भुंग्याला मध आवडतो. त्यामुळं कुठं का असे ना कमळ तिथं मध आपल्याला खायला मिळतं म्हणून ना त्या मधाच्या हव्यासापोटी भुंगे लांब लांब किती का लांब असेना पण ते चटावलेले, नादावलेले, भारावलेले भुंगे लांब लांब जातात. पनवेल म्हणू नका, काय हायवे म्हणू नका, भुंगे लांब लांब जातात. त्यांना मध आवडतो कारण त्यांचा हरिपाठच कसला मधुबन लांब लांब भुंगे जातात. घरच्यांची आठवण नाही ना त्या भुंग्याला नालायकांना. एक भुंगा गेला, 4 वाजले संध्याकाळच्या, कमळाच्या तळ्यामध्ये कमळ उमललेली आहेत. एक भुंगा जाऊन त्यात डायरेक्ट उतरला. त्याला आवडतोय मध, खायचंय तुला, खा बाबा, तुझी आवडती गोष्ट आहे. आणि मग तो भुंगा मध खायला लागला. 4 वाजल्या, 5 वाजल्या, 5:30 वाजल्या, हळूहळू पाकड्या वर वर चालल्या. 5:45 झाल्या, अर्ध कमळ मिटायला आलं, अर्ध. मग त्यावेळेला तरी त्यानं जाग व्हावं नाही, घरी गेलं पाहिजे. ही दारं बंद होतात. खायला नादावल्यावर घराचं ध्यान नाही, बायका पोराचं ध्यान नाही, त्यांना 6 वाजल्या सूर्य मावळला आणि पाकळ्या मिटल्या, तरी हे खातेच. याचं कुठं खावं का? खाते 7 वाजल्या खाते, 8 वाजल्या खाते, 9 वाजल्या खाते, 10 वाजल्या खाते. 10 वाजता त्यानं खाऊन खाऊन पोट भरलं. तिकडं बघितलं, म्हणलं अरे हे दारं बंद झाली, आता घरी कसं जायचं? पोरं, आपली बायको, भोग्याची बायको भुंगी आणि पोरं काय म्हणतील आता? वय तुला ध्यानात आलं गच्च पोट भरल्यावर. मग आता तुकाराम महाराज म्हणतात
कुठल्याच लाकडाची फिकीर नाही असं पीठ करतय नांगीनं. ती नांगी काय घरी विसरून आलाय का? आहे का नाही तुझ्या बरोबर नांगी? लाकडाचे कठीणपणा कुठं, त्या पाकडीचा पाकडी कठीणच कशाची? त्याला आतल्यात उडी मारली, एका पाकडीमध्ये ती नांगी जर खोवली आणि खरडत खरडत असा खाली 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 जर तो आला तर टरटर टरटर पाकडी नांगीनं फाटल आणि गडी घर गाठल. प्रश्न मिटल. त्याही पेक्षा त्याला जर त्याच्या शरीरावर छिद्र पाडायचं असलं तर कुठल्याही पाकडीला आतनं एकदा गोल नांगी फिरवली की रुपयाच्या नाण्या एवढं छिद्र पडल आणि गडी बाहेर पडल. अगदीच राग आला, मला अडकवतो काय रे, तर 10 मिनिटात 8ही पाकळ्याच्या तांदळा एवढे छोटे छोटे तुकडे तुकडे करील आणि आपल्या घरी तो जाईल. पण तुकाराम महाराज म्हणतात तो तसं करत नाही. त्याचा विचार काय झाला? त्याने विचार केला, अरे बापरे, कमळाच्या पाकळ्या फाडल्यावर मी घरी जाऊ शकतो, कमळाच्या पाकळ्यांची चिरफाड केल्यावर मला घरी जाता येतंय, पण कमळाच्या पाकळ्या जोडण्याची अक्कल मात्र मला नाही. ह्या पाकळ्यांची चिरफाड करणं, त्याला छिद्र पाडणं जमतंय, ताकद आहे माझ्याकडं, पण त्या ताकदीचा गैरवापर करणं योग्य नाही. मी या कमळावर निर्व्याज्य निस्सीम प्रेम केलेलं आहे आणि ज्याच्यावर जो निस्सीम प्रेम करतो त्याचा विध्वंस करण्याची प्रवृत्ती त्याच्या डोक्यात कधीच निर्माण होत नाही. हे निर्व्याज्य प्रेमाचं एक नंबरचं लक्षण आहे. ज्याच्यावर निर्व्याज्य प्रेम केलं त्याचं वाटोळच नाही कधी करू वाटत, त्याला म्हणतात निर्व्याज्य प्रेम. हे निस्सीम प्रेम. तो भोंगा काय विचार करतो, चला कमळाचे फाडाफाडी करू शकतो पण जोडाजोडी तसं होतं तसं मला करता येणार नाही, चला काय बिघडतंय, घरी झोपायचं तर हेच झोपू, उद्या सूर्य काय उगवणार नाही का? सूर्य उगवल्यावर उद्याचा उभे सूर्य उगवला की पाकळी उमलतील, मग घरी जाय. ह्या भोंग्यानं बावळटानं विचार केला आणि बसला मुकामाला तिथंच. रात्रीच्या 11 वाजल्या, हे खाऊन पिऊन मुकाम यायला, पण घरी चालला ना कालवा. ते भुंग्याची पोरं आईच्या भोवतीनं सारखी भुंग 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 करायची, आई ग दादा कुठे, आई ग दादा कुठे, दादा कुठे, दादा कुठे. ती म्हणजे पोरांना किती वाजल्या? पोरं म्हणजे 11 वाजल्या. मग ती मुगीन म्हणली, बरोबर आहे पोरांनो, तुम्ही आता जेवलाय, झोपा. 11 वाजल्या तरी तुमचा बाप घरी आला नाही, तो दाद्या कुठं अडकलाय हे मी ओळखलं, मी त्याला घेऊन येते, तुम्ही झोपा. शहाण्या बायकोला माहित असलंच पाहिजे किती वाजता नवरा कुठं असतो. 8 वाजता पानपट्टीवर, संध्याकाळी 6ला हातभट्टीवर, कुठं असेल तिथं, पण तिला माहित पाहिजे किती वाजता कुठं असेल. ती शहाणी बायको म्हणा. कधी बी जाऊन विचारायचं, हाय का मालक? नाही. कुठे गेले? काही येडी आहे. ध्यान ठेवलं पाहिजे, टायमिंग नुसार तो कुठं असतो. तिनं रात्रीचा प्रवास केला, जिथं कमळाचं दल होतं त्या तळ्याजवळ आली. आता लक्ष देऊ नका, शेकडो कमळं उमललेली आहे. कुठल्या मिटलेल्या कमळात आपला नवरा कुंकू, आपला पतिदेव अडकलाय. तिला कसं, तिचे डोळे म्हणजे काही झेरॉक्सच नाही का असलं दिसायला, पण ती डोकं चालवते. प्रत्येक मिटलेल्या कमळाला गुंग 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 गुंजारा करत असा गोल गोल वेडा घालते आणि तिथं नाही आवाज आला की पुढच्या कमळा त्याच्या पुढच्या कमळा. आणि मग एका कमळातून हातूनही भुंग्याचा गुंजारव चालू होता, गुंग 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 करत होतं. तिनं तिथं स्टॉप घेतला, म्हणजे आपला पोरांचा बाप याच्यात आहे, आपलं कुंकू याच्यात दडलेलं लपलेलं आहे. ती कुठं बसते, किती बारकाव आहे बघा. ती त्या मिटलेल्या कमळावर बसत नाही, त्या पाकळ्यांवर. ती किती नजाकत नाजूकता आहे तिच्या. ती म्हणते, मी जर या कमळाच्या पाकळ्यांवर बसले ना तर माझ्या 6 पायांची 6 छिद्र या पाकळीला पडतील. आता मला सांगा, भुंगिनीच्या पायाचे छिद्र किती? भुंगिनीचं पाय म्हणजे काय, जेसीबीचे लात्र आहे का? ते असलं जेसीबीचं उकरायचं असते एवढं आहे का? किती छिद्र पडणार? पण ती म्हणते नाही, तेवढी सुद्धा छिद्र त्याला नाही. माझं सुद्धा निर्व्याज्य प्रेम या कमळावर आहे, याला मी दुखावणार नाही. आणि कुठं बसते? डेअरिंग म्हणा बघा. रात्र अर्धी झाली आहे, कमळाचं देठ वर आहे, त्याला कमळ आहे, पण पान जे आहे ना
ते पाण्याच्या वर आहे. जेवी जळा आत पद्मपत्र. ते पानावर पाणी नाही, पण ही त्या पानावर बसते. जोखीम आहे मोठी, कारण मंद मंद हवा चालू असते. छोट्या छोट्या लाटांच्या लहरी पाण्यामध्ये निर्माण होत असतात. एखादी थोडीशी झुळूक मोठी आली आणि ती लाट जर एक वितभर मोठी जरी झाली तरी ते पान इतकं हालेल की त्याची पलटी होईल आणि ही बसलेली गुंगीन पाण्यात पडेल. एखादा मासा पटकन तिला गिळून टाकू शकतो. पण आपल्या कुंकुवासाठी ती जीवावर उदार होते. तिला म्हणायचं आई, तिला म्हणायचं पत्नी. विठाल विठाल. डोकं दुखलं तर अर्ध बारवई जाग करती बायको. 20 डबे तुमच्या घरी आहे का? माझ्या नवऱ्यात डोकं दुखतं तुमच्या घरी आहे. याला म्हणायचं निश्चित प्रेम हे. आणि हे आलाय तिचं ऑपरेशन असताना सुद्धा पनवेलला गेला बोंबलं तिला. कोणी भेटले का तुझ्या बायकोचं ऑपरेशन होतं? म्हणला झालं असेल. मला तू थांबायचं नाही म्हणला. ती घाबरत नाही, लय गट आहे. मग तुझं डोकं दुखलं होतं तेव्हा तिनं दगड घालायला पाहिजे होतं डोक्यात. कशाला 20 डबेवारी 12 जागे केली आखी मूर्खाचा बाजा. ती जीवावर उदार होते, त्या पानावर बसते आणि काय करते? त्या कमळाला हात जोडते. बा कमळा, माझं कुंकू, माझ्या मुलांचा बाप, त्यांना जो हवा आहे तो तुझ्यात दडलेला आहे, लपलेला आहे. मला माहित आहे तू सूर्य विकासिनी आहे. सूर्य उगवल्यावर तुझ्या पाकळ्या उमलतील. तू माझ्या नवऱ्याला सोडशील, माझा नवरा बाहेर येईल. पण मला तो नवरा आत्ता पाहिजे. मला का वियोगामध्ये रात्र काढायला लावतो? माझी मुलं लेकरं झोपणार नाही बाप असल्याशिवाय. म्हणून मी तुला पदर पसरते, भीक मागते, याचना करते. कमळा, उद्या सकाळी तर उमलणारच आहेस. माझा नवरा सुटेल, प्रश्न तो नाही, पण मला आत्ता नवरा पाहिजे. मी तुला हात जोडते. ही पतिव्रता पत्नी म्हणून मी तुला हात जोडते, पदर पसरते, भीक मागते. माझ्यासाठी आत्ता थोड्या वेळ पाकळ्या उमलव. नवऱ्याला लगेच बाहेर घेते. मग तुझ्या पाकळ्या मिटू दे आणि वाटल्या सूर्य उगवल्या उद्या तुझ्या उमलू दे. पण माझा नवरा मला देण्यासाठी पाया पडते. तुझ्या विनंती आहे, रिक्वेस्ट आहे, अर्ज आहे, प्रार्थना करते तुला. थोड्या वेळ पाकळ्या उमलव. आता एवढी त्यानं विनंती केली ना कमळाला, पण कमळ काय शांतपणा करत? चल जा, माझा नियम मी मोडणार नाही. उद्या सकाळी सूर्य उगवल्याशिवाय मी पाकळ्या उमलवणार नाही. तुझा नवऱ्याची सुटका होणार नाही. आणि मला कशाला हात जोडते? ती म्हणली बाबा तुलाच हात जोडणं गरजेचं आहे. तुझ्यामध्ये अडकलाय ना. कमळलाय बा, मला प्रार्थना करण्यापेक्षा, आर्जव करण्यापेक्षा, विनंती करण्यापेक्षा पूर्व दिशेला तोंड कर आणि सूर्याची प्रार्थना कर आणि सूर्याला म्हणावं आजच्या दिवस लवकर उगव. आता असं बोलल्यावर तिनं हात जोडले, पाया पडले, रिक्वेस्ट, अर्ज, प्रार्थना सगळी झाली. आणि हे कमळ दादागिरी करतोय म्हणल्यावर ऐका, निसर्गतः नर भुंग्याला जशी नांदी असते लाकडं पोखरण्याची, तशी मादीला सुद्धा असते. मग त्या मादीनं म्हणलं पाहिजे नवरा लागलाय तुझ्या नादी, त्याला कळायला पाहिजे होतं आधी. पण मी तुला हात जोडते तरी तू गमावतो ना संधी. आता माझ्या नांगीची ताकद तुला दाखवते. माझा नवरा अडकून ठेवतो का? तुला राग आला पाहिजे. आणि आतून जो भुंगा कमळाच्या पाकळ्या फाडत नाही, त्या पाकळ्या त्याच्या पत्नीनं, भुंगिनीनं टराटरा फाडाव्या. आपल्या नवऱ्याला बाहेर घ्यावं, सरळ तिने निघून जावं, असं तिनं केलं पाहिजे. तिची सुद्धा ताकद असते, पण ती सुद्धा विचार करते माझं ही निर्व्याज प्रेम या कमळावर आहे. मी काय याची चिरपाड करू? उद्या सूर्य उगवणारच आहे ना. सरळ ती कमळाचं ऐकते, पूर्व दिशेला तोंड करते आणि रात्रभर सूर्यनारायणाची प्रार्थनाच करते. पण कमळाची चिरफाड करत नाही. याचं कारण काय? तुकाराम महाराज दुसऱ्या Yeah.
कारण काय, त्यानं कमळाच्या पाकळ्या फाडल्या नाही, तीनही फाडल्या नाही, कारण दोघांचं निर्व्याज्य प्रेम कमळावर होतं म्हणून त्याचा विध्वंस केला नाही आणि असणाऱ्या ताकदीचा गैरवापर केला नाही. तुकाराम महाराज म्हणतात असं निर्व्याज्य प्रेम तुम्हाला प्रपंचात करायचं आहे. लोक म्हणजे फार सुंदर महाराज, आणखी काय उदाहरणं द्याल का? तुकाराम महाराज म्हणजे उदाहरणाला काय तोटा, पण 9 गाठायला आला काटा. लोक म्हणजे फक्त कानावरनं तर जाऊ द्या. मग तुकाराम महाराजांनी आणखी एक दृष्टांत दिला फास्ट मध्ये. पदरी घाली मेळा पूर्वी त्याच्या तरुण वयामध्ये खूप कुस्त्या केलेल्या बक्षीस जिंकलेली आहे. पंतप्रधानाच्या हस्ते, मुख्यमंत्र्याच्या हस्ते, झडपी अध्यक्ष, मोठे मोठे टाली गदा त्याच्या घरात मायनं एवढे आहेत. पाहुणा जर एखादा घरी आला ना तर सगळ्या गदीची माहिती तो गदा द्यायचा. ही गदा विलासराव देशमुखांकडून मिळाली, ही गदा यशवंतराव चव्हाणांच्याकडून मिळाली, ही गदा शरदचंद्र पवारांच्याकडून मिळाली, ही गदा बॅरिस्टर बाबासाहेब भोसलेंकडून मिळाली, ही आमच्याकडून. त्या सगळं फोटो कुस्त्या जिंकलेलं गदा आणि त्या ट्रॉफ्या दाखवायचा. 150 पावणे 200 ट्रॉफ्या पाहुण्याला, आलेल्या पाहुण्याला आधी दाखवायचा आणि मग त्याला पाणी द्यायचं. विषय येतो त्यांचा, कुस्तीच विषय झालेला. एक दिवस पनवेल सारख्या गावाकडून एक गाडी आली आणि त्या वस्तादला भेटली. म्हणजे आजपासून 2 दिवसांनी आमच्या गावात कुस्तीचा मोठा फड भरणार आहे, तुम्ही कृपा करून कुस्तीचा निकाल द्यायला चिटपट झाली का नाही. वस्ताद असल्यामुळं तुम्हाला अनुभव दांडगा आहे, 30 वर्ष तुम्ही कुस्त्या केल्या. आमच्या यात्रेला या आणि फडाचा नारळ कुस्तीचा तुम्ही फोडायचा, कुस्ती चितपट झाली का नाही तुम्ही निकाल द्यायचा आणि इनाम तुमच्या हातानं वाटायचं. म्हटलं ठीक आहे, मी नेहमी सगळीकडे मला बोलवतात, मी येतो परवा दिवशी. जा. ती गेली लोक निघून आणि मग त्या दिवशी सकाळी तो उठला, बायकोला पटकन सांगितलं मला पनवेलकडे कुस्तीच्या फडावर हजर व्हायचंय, मी शेतात जाऊन येतो, नदीला आंघोळ करून येतो. शेतात मारुतीचं मंदिर त्यानं बांधलेलं होतं, नदीत आंघोळ केली, मारुती रायाला काय 5-50 प्रदक्षिणा घालायला घातल्या, जोर बैठका पाडल्या, घरी आला आणि बायकोला त्यानं सांगून गेलता लवकर स्वयंपाक कर, मला जेवून जायचंय. ते सांगितलं हो करते. आणि घरी आला गडी लगेच बायकोला म्हणला झाला का स्वयंपाक? ती म्हटलं चालूच आहे, चुलीवर भाकरी थापायची ती चुलीवर. ती म्हणजे ह्या चालूच आहे, तुला सांगितलं तर लवकर कर म्हणून. म्हणजे झालं तुमच्या पुरतं तर झालंच आहे, दूध भाकरीच खाणार ना. म्हणून मी दुसरं काही खात नाही, दूध भाकरी. मग हाय दूध तापले, भाकरी घ्या आणि खा. 6 भाकरी झालते तेवढ्या अख्ख्या चालले ते. बसतात पैलवान ते काय वडापाव खाते. 6 भाकरी, मोठा थाळा होता त्याच्याकडे, बारक्या डिशेन हिन वाट्या असं न. 6 भाकरी पालत्या घातल्या, टॉवेलनं तापलेलं खमंग असं म्हशीचं दूध 1.5 लिटर ओतलं त्यानं, असं गरम दूध. आणि बायकोकडे बघत त्यानं भाकरी पुस्कारली, गोळ्याच्या गोळं, लोणचं नको, चटणी नको, काय नाही गडी. ते लई चवीनं खातच नव्हतं आणि चवीनं खात नव्हतं म्हणूनच पैलवान होतं. वेळभर वडापाव घरी गेल्यावर कोणा 4ला बायकोला म्हणतो कांदे हे देतीस का, तुला एकदाच खायला झालंय का? 17 वेळा चोरतो शिर्डी सुटल्यावर.
त्यानं खाल्लं ते बा पोरगं कुठं गेलंय ग म्हणजे असेल कुठेतरी बा हे काय मी चाललोय आता जत्रेला चाललोय कुस्त्या लावायला संध्याकाळी आलो तर गेलं नाही तर उद्या त्यालाच येईल मग ती म्हणजे मला बी माहीत झालंय तुम्ही कुस्त्या झाल्यावर जर तमाशा चांगला असला तर येतच नाही या उद्या या डोंट वरी मी आहे घरी निघा आला की लगे कपडे बिपडे बदलले त्यानं कोल्हापुरी फेटा काढला बॅगेतनं मलमलचं धोतर बिगर कॉलरचा निरू शर्ट फेटा बिटा बांधला वर पोत सोडली खाली माग शियाला सोडला कोल्हापूर टाईप फेटा पैलवानाचा असतो बाहेर अंगणात आला चपल्या खरखर खरखर वाजायच्या त्या कोल्हापुरी चपल्या पायात घातल्या ओट्यावरनं उतरून आता एसटीच्या स्टॉपला जायचं पनवेलकडं कुस्तीच्या फडाकडं तेवढ्यात त्याचं ते 4 वर्षाचं पोरग पळत आलं आणि त्यानं बघितलं नवी कपडे बापानं घातलेत म्हणजे आपला बाप कुठंतरी चाललाय त्यानं विचारच नाही केला त्या पोरानं डायरेक्ट पळत आलं खाली बसला एका हातानं गुडघ्याजवळ त्यानं मारली मिठी आणि दुसऱ्या हातानं तुकाराम महाराजांच्या शब्दात किती परफेक्ट आहे बघा धोत्राचा हा पुढचा भाग आहे याला म्हणतात पदर पदरी घाली पिळा असा पिळा घातला पदराला एका हातानं आणि दुसऱ्या हातानं गुडघ्याजवळ मारली मिठी आणि ह्याला जायचं होतं उशीर झाला ह्याची निघायची मिठी आणि त्याची हाताची गुडघ्याला मिठी ते वस्तादनं खाली बघितलं पहिलवानाला ए काय करतो मला उशीर झालाय चल पोरानं नुसतं बापाकडे बघितलं म्हणलं नाही सोडणं बापाला सोड घरात दूध आपले भाकरी केले आहे ना तुझ्या जा मला उशीर झाला मला जाऊ दे सोड मला ते बोलगा मला नाही सोडणार तुम्ही कुठं चाललाय तिकडं मला पण न्या ते वस्तात मला थोबड फोडी ना तुझं उगाच उशीर कर नको जा घरात जा दूध भाकरी खाजा मला उशीर झाला मला सोड ते पोरगा मला नाही सोडणार तुम्ही कुठं चाललाय तिकडं मला पण यायचं मला पण घेऊन चला मी पण येणार बाप म्हणला तुला सांगतो का तुझं काय काम आहे माझं काम आहे मला जायचं उशीर झाला सोड पोरगा मला नाही सोडणार हे बुक्की ऍक्शन करायचं खरं दात खायचं पण हात खाली आणत नव्हतं पोरग म्हणलं बुकी जेव येईल या कुठं हात आणते सोड सोड 9 वाजले सोड ना पोरग म्हणला नाही सोडणार थोबडी दे म्हणलं द्या थोबडी दे ना बुकी घालेना पोर बी सोडीना अर्धा तास झाला रडकुंडी आणला ट्रॉफ्या जिंकल्या ना वाजतात डोळ्यातच पाणी आलं शेवटी नावीला झाला आणि घराकडे तोंड केलं चौकटीकडे बघून बायकोला मारले बाहेर ये बाहेर ये हे म्हणजे कशाला बाहेर माझ्या भाकरी चालली आग बाहेर ये आधी भाकरी कोणा कर एवढे कोणा काय कर होते ते भाकरी खाऊन चालला आणि काय भिताडच आटायची का आता पालावर भरून खायचं सगळे भाकरी घेऊन चालला मला आग तू बाहेर ये आधी आली मुंबऱ्याला तशीच माग उभं राहिली तिनं बघितलं तो काही पोरगा दिसला नाही तिला नवरा उभा राहिलेला दिसला ती म्हणजे कशाला बोंबालता माझ्या नावानं कशाला हाक मारायला लागला काय बाहेर म्हणता काय तुमचं काम आहे ते म्हणलं अगं ये पोरग बघ ना तिनं असं तिरक होऊन बघितलं म्हणजे आपलंच आहे का काय झालं काय ते म्हणलं अगं पोरगच मला सोडना आणि पोरगच मला जाऊन द्यायना ते म्हणजे का अगं पदराला पिळा घातलाय गुडघ्याला मिठी मारली पोरगच मला जाऊन द्यायना ते म्हणजे लाज वाटते का बोलायला लाज घरी आलेल्या पाहुण्याला सगळी माहिती 1.5 तासाची दिल्याशिवाय पाण्याचा गोड द्यायला पाहुणा बी काय म्हणेना पैलवान आहे टाकेल ठोका म्हणून आणि तुमची मिजासारखी ही कुस्ती अशी केली ती कुस्ती तशी केली तुमचं वय काय म्हणला माझं वय आता 42 पोराचं वय काय हे आता पाडव्याला 4.5 वर्षाचं होईल की ती म्हणजे मग एवढ्या कुस्त्या केलेल्या एवढं वस्ताद असताना तुमची ताकद गेली कुठं 4.5 वर्षाचं पोरग आणि तोंड घेऊन सांगता काय मला सोडे ना आमच्या बापालाच अक्कल नव्हती त्याला पैलवान जावायला लागायचा होता 5 तालुका हिंडला तेव्हा ह्यो नमुना गावला माझ्या बापाला आणि काय मला सोडी ना तुमची ताकद गेली कुठं मला दाट पाडील तुझं मी माझी ताकद आहे मग म्हणजे सोडवून दाखवा सोडवती कसं लेकरू आपला काळजाचा तुकडा आहे अगं निर्व्याज जे प्रेम या लेकरावर मी मला ताकद आहे पोराच्या टंगडीला धरी तर रोडला फेकेन मी इतक्या लांब
मला ताकद आहे, पण त्या लेकराच्या मायेपुढं मला त्या लेकरावर माझी ताकद चालवता येत नाही. याला म्हणतात प्रेम प्रीतीचे बांधणे. सोडायचा किती प्रयत्न करा, सुटणार नाही. बरोबर. नाव मी तरी म्हणलं का तुम्हाला देवाचं असं करा तसं करा? नाही, उमरेच्या आतलं बोलणं चाललंय सगळं. कीर्तनच उमरेच्या आतलं आहे. मंदिरन देव लांब आहे. तुकाराम महाराज म्हणतात, कळलं का आता? भुंग्यासारखं त्या वस्तात सारखं निर्व्याज्य प्रेम घरात करायला शिका. आणि घरात एकदा प्रेम हे शिकल्यावर मग जा मंदिरात. परमार्थाच्या प्रांगणात या, मंदिरात जा आणि भगवंताबरोबर हेच निस्सीम प्रेम तुम्ही जोडा. जर जोडू शकाल तर माझं म्हणणं साध्य होईल. तुमच्या प्रेम भावाला, निस्सीम प्रेम भावाला बोलतो हे तर सोडूनच द्या हो, पण तो भगवान परमात्मा त्या प्रेम भावाला भेटतो आणि निर्गुण असणारा सगुण साकार होतो. तुका म्हणे भावे भेणे देवे आकारावे. ज्ञानेश्वर मग परमार्थात आपोआप परमात्मा तुम्हाला कृपा करून आणखीन असं शहाणपण देईल की तुमच्यामध्ये असं वेडेपण बिलकुल शिल्लक राहणार नाही. असो, या मतितार्धाचा हा भाग होता. वेळेच्या बंधनाच्या चौकटीत राहून ही सेवा आणखी मी सुखद तुमच्या चरणी जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या महात्मा लोकांच्या चरणी समर्पित केलेली आहे.